उद्याच्या काळामध्ये हे जे काही ह्यांनी कार्यक्रम राबवलेला आहे तो लाडक्या बहिणींना त्या निधी देण्याचं बंद करतील का काय। मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना, माझ्या मुलींना सांगतो की आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये सन्मान निधी तो दिला जातो। त्याही परिस्थितीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी जे त्या लाभामध्ये बसतात त्यांना हा सन्मान निधी कधी आम्ही बंद होऊ देणार नाही, तो यापुढे देखील सुरूच राहील। जरी कुणी काही अफवा उठवल्या मागेही असं मंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल, तुम्ही वाट पाहताय का 17व्या हप्त्याची? तुमच्या कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, कारण की तुम्हाला 16वा हप्ता भेटलेला असेल। कुणाकुणाला पूर्ण 16चे 16 हप्ते भेटलेले आहेत, परंतु काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना अजून पण 16वा हप्ता देखील भेटलेला नाही, म्हणजे ऑक्टोबरचा। आता त्या लाडक्या बहिणींना मग 17वा हप्ता प्लस 18वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा एकत्रित भेटणार का, त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। बघा, लाडकी बहीण योजनेबद्दलची मोठी बातमी आपण बघणार आहोत। ऑक्टोबर महिना या ठिकाणी तुमचा 16वा हप्ता तुम्हाला भेटलेला आहे, त्याच्यानंतर 17वा हप्ता मग नेमका कधी भेटणार? 1500 रुपये भेटतील की या ठिकाणी 3000 रुपये? लाडक्या ताईंसाठी मोठी या ठिकाणी खुशखबर देखील आहे, संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघूयात। बघा, 3000 रुपये की 1500 रुपये, लाडक्या बहिणींना डिसेंबरमध्ये किती पैसे भेटणार, सविस्तर माहिती आपण बघू द्या। लाडकी बहीण योजनेत महिलांना हप्ता जो आहे नोव्हेंबर महिन्याचा कधी भेटणार असा प्रश्न विचारला जात आहे। डिसेंबर महिन्यामध्ये 3000 रुपये भेटतील की 1500 रुपये? आता बघा, भरपूर ठिकाणी तुम्ही पाहिलेलं असेल की 3000 रुपये म्हणजे डबल हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींना भेटेल। मात्र या ठिकाणी तसं होण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण की बघा